व्हायरल फिवरमध्ये बऱ्याच वेळा अँटीबायोटिक्सची गरज नसते. व्हायरल फिवरला आपण नॉर्मल मेडिसिन देऊन पण तो कव्हर होतो. त्यासाठी आपल्याकडे काही होमिओपॅथीमध्ये खूप छान औषधं उपलब्ध आहेत तापासाठी. यातील सगळ्यात पहिलं महत्त्वाचं औषध आहे बेलाडोना. जेव्हा सडन ताप येतो, चेहरा वगैरे लाल झालेला असतो, रेडनेस असतो, अशा वेळी बेलाडोना हे औषध खूप उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे फेरमफॉस. जेव्हा कोणत्याही प्रकारचा फर्स्ट स्टेजचं इन्फ्लमेशन असेल, काही लागलेलं असेल, त्यावेळी फेरमफॉस हे औषध आपल्याला खूप उपयोगी पडतं. पुढील महत्त्वाचं औषध आहे अॅकोनाइट. जेव्हा सडन ताप येतो, जनरली व्हायरल फिवरमध्ये जसा सडन ताप येतो आणि त्यासोबत थोडी भीती वाटत असते, थोडी एन्झायटी असते, तर अशा वेळी अॅकोनाइट हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. अजून एक महत्त्वाचं औषध आहे युपॅटोरियम परफोलेटिव्ह. जेव्हा बॉडी पेन खूप असतं, खूप व्हायरल फिवर असतो, जॉईंट पेन असतात, तर अशा वेळी युपॅटोरियम हे औषध खूप उपयोगी पडतं. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं औषध आहे रस्टॉक्स. पावसामध्ये भिजल्यानंतर ताप येतो, सर्दी येते, त्यावेळी रस्टॉक्स हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्याबरोबरच अजून एक महत्त्वाचं औषध आहे जेलसेमियम. जेव्हा तापामुळे डलनेस येतो, डिझीनेस येतो किंवा ड्राउझीनेस येतो, या तिन्हीपैकी काही लक्षण असतात, त्यावेळी जेलसेमियम हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. लहान मुलांना होमिओपॅथिक औषधं देणं सोपं जातं. त्यासाठी जर तुम्हाला घरात आपल्याला होमिओपॅथिक औषधं अशी काही ठेवलेली कधी उपयुक्त पडतात की इमर्जन्सीच्या वेळी तुम्ही वापरू शकता, तर याचं आपण फिवरचं किटही रेडी केलेलं असतं की जे तुम्हाला उपयोगी पडू शकतं. आपण जनरल किटही देतो आणि कस्टमाइज करून हवं असेल तर तसं या फिवरचं किट आपण देत असतो. तर तुम्हालाही फिवरची काही मेडिसिन्स हवी असतील, त्याबद्दल काही कन्सल्ट करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप करून तुम्ही ती मागवू शकता.